मंडळी नमस्कार। महाराष्ट्रामध्ये सध्या राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि एका राजकीय नेत्याच्या निर्णयाच्या नंतर ही निवडणूक अतिशय इंटरेस्टिंग झाली आहे। तो राजकीय नेता म्हणजे अशोक चव्हाण। अशोक चव्हाण यांनी राज्यसभा निवडणूक इंटरेस्टिंग कशी केली आहे, कुणाचं गणित बिघडवलेलं आहे, ते कसं बिघडवलेलं आहे, महाविकास आघाडीला अशोक चव्हाणांच्या निर्णयाच्या नंतर राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कसा फटका बसू शकतो, सत्ताधाऱ्यांच्या ते पथ्यावर कसं पडू शकतं आणि गणित नेमकं काय राज्यसभेचं हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचे। अतिशय इंटरेस्टिंग ही बाब झालेली आहे, ही सगळी निवडणूक झालेली आहे। आपल्याला हे सगळं समजून घेण्याच्या आधी आपल्याला काही आकड्यांवर नजर टाकावी लागेल। महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण जागा या 19 आहेत, पण या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त 6 जागांसाठीच मतदान होणार आहे, 6 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। पण आपल्याला एक आकडा मिळणार आहे, तो आकडा आपण लक्षात घ्यायला हवा। या 6 जागांसाठी यावेळी मतदान होईल, निवडणूक होईल, त्याच्यामध्ये एक जर मिसळला तर आपल्याला एक संख्या मिळते आणि ही संख्या आहे 7। हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे, हा आकडा विसरू नका, 7। कारण एका व्यक्तीला राज्यसभेमध्ये खासदार म्हणून निवडून जाण्यासाठी जी मतांची संख्या लागते, जो आकडा लागतो, तो आपल्याला आकडा या संख्येच्या आधारे मिळणार आहे, तो आपण जाणून घेऊया। 7 हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। सध्या राज्यामध्ये 285 आमदार आहेत। अशोक चव्हाण यांनी दिलेला राजीनामा, 2 दिवंगत, अशी संख्या बघितली तर 288 पैकी 285 आमदार आता अस्तित्वात आहेत। 285 आमदारांमध्ये आता आपण जो 7 आकडा आलेला होता त्याने जर भागलं तर आपल्याला एक संख्या मिळणार आहे। ती संख्या आहे एका उमेदवाराला राज्यसभेमध्ये निवडून जाण्यासाठी 40.71 इतक्या आमदारांची संख्या आवश्यक आहे। हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती सगळं पुढचं राज्यसभेचं गणित महत्त्वाचं आहे। लक्षात ठेवा, 40.71 म्हणजे जवळपास 41 मतं ही एका व्यक्तीला निवडून येण्यासाठी लागणार आहेत। आणि जर हे सगळं अंकगणित आहे ते जुळवून आणायचं असेल तर स्वाभाविकपणे कुणाकडे किती बलाबल आहे। एका व्यक्तीला 41 मतं लागणार आहेत, तर त्याच्यासाठी कुणाकडे किती बलाबल आहे ते आपण थोडंसं समजून घेऊया। आत्ताच्या घडीला भाजपकडे 104 आमदार आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्याकडे 42 आमदार आहेत, त्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे 40 आमदारांचं बळ आहे, काँग्रेसकडे आता अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या नंतर 44 आमदार आहेत, त्यानंतर शिवसेना उबाठा गटाकडे 16 आमदारांचं बळ आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्याकडे 11 आमदारांचं बळ आहे। हे बलाबल अतिशय महत्त्वाचं आहे, कारण जो आपल्याला आकडा मिळालेला आहे तो आकडा आणि हे बलाबल पुढची रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वाचं आहे। बहुजन विकास आघाडीकडे 3 आमदारांचं बळ आहे, समाजवादी पार्टीकडे 2 आमदार आहेत, MIM कडे 2 आमदार आहेत, प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू कडूंचा त्यांच्याकडे 2 आमदार आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, CPIM, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष या सगळ्यांकडे प्रत्येकी 1 आमदाराचं बळ आहे आणि अपक्षांची संख्या आहे 13। ही आकडेवारी आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे। हा 13 आकडा जो निर्णायक ठरू शकतो कुणासाठी आपण जाणून घेऊया। भाजपकडे 104 आमदार आहेत, राष्ट्रवादीकडे 42 आहेत आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 40, म्हणजे सत्ताधाऱ्यांचं हे बलाबल आहे। आता याच्यामध्ये भाजप 3 जागांवरती निवडणूक लढवेल असं सांगितलं जातंय। जर 3 जागांसाठी 3 उमेदवार त्यांनी दिले तर 104 आमदारांचं बळ त्यांच्याकडे, एकाला 41, तर त्यांना कमीत कमी आणखी 19 आमदारांची आवश्यकता आहे त्यांना। मग हे 104 आता त्यांच्याकडे आहेत, तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना 19 आमदारांची आवश्यकता आहे। तर मग ते आमदारांची जुळवाजुळव कशी करतील आपल्याला जाणून घ्यायचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडे शरद पवार अजित पवार यांच्या गटाकडे 42 आहेत, म्हणजे एक सरप्लस त्यांच्याकडे आता आहे, एक मत जास्त आहे त्यांच्याकडे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे सध्या 40 आमदार आहेत, म्हणजे त्यांना एकाची आवश्यकता आहे, ते -1 आहेत आणि आता यांना -19 आहेत। तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला 19 मतांची आवश्यकता आहे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे 1 एक्स्ट्रा आहे आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना 1ची आवश्यकता आहे। आता गणित सगळं बदललेलं आहे। पहिल्यांदा आपण समजून घेऊया की हे 4 हे एक उमेदवार देणार, हे एक उमेदवार देणार, यांचा सहज निवडून येतोय। यांना एक मत जर यांनी दिलं
तर इथं यांचा पण निवडून येतो. पण भाजप आता 19 मतांची बेगमी कुठून करणार हा सवाल आहे. आपण तोच समजून घेऊया आणि नंतर अशोक चव्हाण यांच्या मुद्द्याकडे येऊया. अपक्ष 13 आमदार, प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू कडूंचा जो आता सत्ताधारी पक्षासोबत आहे 2 त्यांचे आमदार आहेत. बहुजन विकास आघाडी यांच्याकडे 3 आमदार आहेत. समाजवादी पार्टी जी आहे ती कदाचित त्यांना पाठिंबा देऊ शकते नाही देऊ शकते याच्याबद्दल अजून त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाहीये. एमआयएमचा ते पाठिंबा घेणार नाहीत. त्यामुळे हे 4 जरी गेले तरी आता 13 प्लस 5 म्हणजे 18 झाले. म्हणजे एक अजून कमी पडतोय. तो एकाची बरोबरी केली तर किमान त्यांच्या 3 ज्या जागा आहेत भाजपला निवडून आणायच्या त्याची त्यांचं जुळवाजुळव होऊ शकते. ते बेगमी त्यांच्याकडे पूर्ण होऊ शकते. म्हणजे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने तिसरा उमेदवार भाजपचा सहजपणे निवडून येऊ शकतो. हे आतापर्यंतचे चित्र होतं. पण आता मात्र चित्र बदललंय. कारण गेल्या काही दिवसांमधल्या ज्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्यामध्ये पहिली घडामोड घडली ती म्हणजे शिवसेना उबाठा गटाचे 3 आमदार जवळपास हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आणि ते त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. म्हणजे इथं जर ते -3 झाले तर संख्याबळ बघा कसं बदलतंय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातले सुद्धा काही आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं कळतंय. त्यामुळे इथं किती खिंडार पडतं हा प्रश्न चिन्ह अजून कायम आहे. त्याच्याबद्दलची माहिती नाहीये. पण सगळ्यात मोठं घडलं काय आता यात घडलं ते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या नंतरचं बदललेलं समीकरण. काँग्रेसकडे अशोक चव्हाणांच्या नंतर राजीनाम्यानंतर 44 संख्याबळ आहे. पण हे 44 संख्याबळ केवळ कागदावरती आहे. अशोक चव्हाण यांच्या सोबत 18 ते 19 आमदार असू शकतात अशी चर्चा आहे. जर या चर्चेमध्ये तथ्य असेल, ज्या वेगवेगळ्या याद्या येत आहेत त्याच्यामध्ये तथ्य असेल तर मात्र हे सगळं गणित बिघडणार आहे. कारण जिथं शाश्वती होती 41 मतं एक खासदार निवडून यायला लागतात, 41 पेक्षा जास्त मतं काँग्रेसकडे असून सुद्धा आत्ताच्या घडीला अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याच्या नंतर हे 44 काँग्रेसला हा कॉन्फिडन्स देऊ शकत नाहीयेत की त्यांचा उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. कारण जर 18 ते 19 आमदारांचं बळ हे यांच्यापासून दूर गेलं तर मात्र हा आकडा निम्म्यावर येतो जवळपास. आणि त्यामुळे काँग्रेसच्या समोरचं सगळ्यात मोठी अडचण आहे की त्यांना लागणारं जे 41 आमदारांचं बळ आहे ते आणायचं कुठून. मग तुम्हाला प्रश्न पडेल की शिवसेना उबाठा गटाकडून ते येऊ शकतं जर त्यांचे यांचा उमेदवार कुठलाही नाहीये. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे जे आमदार आहेत त्याचं बळ त्यांना मिळू शकतं. त्यामुळे कशाही परिस्थितीत काँग्रेसचा हा उमेदवार निवडून येऊ शकतो अशा प्रकारची मांडणी केली जाऊ शकते. पण खरी मेक इथंच आहे. मेक अशी आहे की शिवसेना उबाठा गटाला आता अध्यक्षांच्या निर्णयाच्या नंतर व्हीप महत्वाचा आहे. त्यांनी असं सांगितलं की आता यापुढे शिवसेना उबाठा गटाला व्हीप हा शिवसेनेचा लागू असेल. त्यामुळे यांना जर यांनी मतदान केलं तर त्यांचं काय हा प्रश्न कायम आहे. दुसरं राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातला अजून निर्णय आलेला नाहीये. पण मुख्य पक्ष कोण आहे हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाच्या बद्दल जर 2 दिवसात तो निर्णय आला, निवडणुकीच्या आधी त्यांचा निर्णय आला आणि तोही असाच जर आला तर मात्र यांचाही व्हीप पुन्हा त्यांना लागू होईल. म्हणजे संख्याबळ 16 आणि 11 सोबत असून सुद्धा त्याचा काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी किती उपयोग होईल याच्याबद्दलची साशंकता आहे. मग अशी चर्चा आहे की जे अशोक चव्हाण आता काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि ते सुद्धा राज्यसभेच्या या रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे. अशा वेळी काँग्रेसचा जो उमेदवार इथं निवडणुकीमध्ये असणार होता, महाविकास आघाडीचा उमेदवार असणार होता, त्याचं भवितव्य काय. जर भाजपनं ही जुळाजुळव करायचा निर्णय घेतला आणि ही सगळी तोडफोड झाली, हे छोटे सगळे पक्ष आणि काँग्रेसमधून आलेला एक मोठा गट हे जर भाजपला मिळाले तर मात्र काँग्रेससाठी अडचण होणार आहे. कारण व्हीप तर शिवसेना उबाठा गटाला शिवसेनेचा असणार आहे, यांना कदाचित व्हीप पुन्हा अजित पवार यांचा असेल. मग कुठल्या परिस्थितीत आणि कशा अनुषंगानं यांचा उमेदवार निवडून आणायचा. म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार हे बघा
म्हणजे एकूण ही सगळं मी मोठं गोल करतोय, कारण एवढं मोठं गोल सध्या निर्माण झालेलं आहे. संख्या दिसतीये, पण अडचण मात्र मोठी आहे की ह्या संख्येच्या बळावर एक खासदार कसा निवडून आणायचा, जो राज्यसभेचा आहे. आणि सगळ्यात मोठी अडचण तीच आहे. अशोक चव्हाण यांच्या एका निर्णयाच्या नंतर हे सगळं गणित कसं बिघडलंय, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल. आणि आज खरं तर महाविकास आघाडी यांच्या समोर सुद्धा हाच प्रश्न आहे की आपला तो एक खासदार निवडून कसा आणायचा. गणित कसं बिघडलंय बघा. चव्हाणांनी हे गणित कसं बिघडवलंय, तर भाजपचे 104 आमदार आहेत. या 104 आमदारांच्या बळावरती ते 3 तर आणतच होते निवडून, पण चौथा सुद्धा ते निवडून आणू शकतात अशी शक्यता अशोक चव्हाणांच्या एका एंट्रीने निर्माण झालेली आहे. कारण आता गुलदस्त्यात आहे त्यांच्यासोबत आमदार नेमके किती आहेत आणि याच्या आधी आमदारांची त्यांना भाजपला कशी साथ मिळाली हे आपण बहुमत चाचणीच्या वेळी बघितलं. उशिरा कसे पोहोचले वेगवेगळ्या वेळी सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळालं होतं. त्यामुळे काँग्रेसला जर आपला एक खासदार निवडून आणायचा असेल तर 44 या आकड्यावरती त्यांना विश्वास ठेवता येणार नाहीये, कारण आकडा नेमका त्यांच्याकडे किती आहे याचा अंदाज त्यांना सुद्धा नाहीये. त्यामुळे 44 कागदावरती दिसणारा हा आकडा असला तरी 41 ची जुळवाजुळव कशी करायची हा यक्ष प्रश्न सध्या काँग्रेसकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकतरी उमेदवार या निवडणुकीत ते निवडून आणू शकतील का हा प्रश्न निर्माण झालाय. त्याचं कारण ठरलेत ते म्हणजे अशोक चव्हाण आणि अशोक चव्हाणांची एक खेळी या खेळीनं बदलवलंय महाविकास आघाडीचं राज्यसभा निवडणुकीचं संपूर्ण गणित. ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा. धन्यवाद.